अमरावती विभागीय शिक्षक आमदार निवडणूक अतिशय चुरशीची झाल्याचे चित्र शेवटच्या 2 फेरीत दिसून आले। यात 25व्या बाद फेरीत अपक्ष उमेदवार यांना देशपांडे यांच्यापेक्षा 9 मत जास्त आले। मात्र शेखर भोयर यांचे प्रतिनिधी चहा पिण्यास गेले असता अचानक देशपांडे यांच्या मतात 170 वाढ झालेली दिसून आली। या फेरीची पुन्हा मतमोजणी करावी याकरिता भोयर यांनी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांना लेखी पत्र दिले, परंतु पुन्हा मतमोजणी होणार नाही, आपण न्यायालयात जाऊ शकता असे पियुष सिंह यांनी सांगितले। अशी माहिती शेखर भोयर यांनी विदर्भ न्यूजकडे स्पष्ट केली आहे। जेव्हा मतदान मोजणी सुरू होती तेव्हा प्रत्येक टेबलवर आमचे प्रतिनिधी हजर होते। आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याच प्रतिनिधीकडून आकडेवारी घेतली आणि ती फेरी नंतर समाप्त झाली। आमचे प्रतिनिधी तिथून चहा घ्यायला आले। आता नवीन फेरी सुरू होणार आणि तो जो आकडा आम्ही घेतला त्यामध्ये आम्ही माननीय विद्यमान आमदार देशपांडे साहेबांपेक्षा आम्ही जास्त मत होतं, आम्हाला 9 मतांनी जास्त होतं। आणि आता आम्ही लगेच गेलो तर ते सांगतात की 170 मतांनी आपण मागे आहे। आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्या, त्यांना सांगितलं की आपण संगीता शिंदेचे जे बॅलेट्स आहे त्यामध्ये आपण फेरमोजणी करावी अशी मागणी आम्ही आयुक्तांना केली। ते म्हणतात फेरमोजणी होणार नाही। मी म्हटलं अशी कशी होणार नाही, करावंच लागेल, आम्ही तुम्हाला लेखी पत्र देतो म्हणे, तुम्ही कोर्टात जा। तर मला एक सांगा, तुम्ही आमचा अधिकार आहे ना फेरमोजणी मागण्याचा, आणि ते त्यांच्या अधिकाऱ्याकडून चुकी झाली आहे। आम्ही तिथं हजर होतो, आमचे प्रतिनिधी हजर होते, त्यांनीच आकडे दिले, तेच आकडे आम्ही लिहिलेले आहे, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही दुसरे आकडे नाही लिहिले। मी या फेरीत बाद न होता देशपांडे बाद झाले पाहिजे। 25व्या फेरीची पुन्हा मतमोजणी करावी, अन्यथा आंदोलन किंवा न्यायालयात जाऊ अशी प्रतिक्रिया सुद्धा भोयर यांनी दिली आहे। राऊंड थांबून जी मागची फेरी आहे 25व्या क्रमांकाची ती फेरी परत व्हायला पाहिजे। भाऊ, आयुक्तांना जर ऐकलं नाही तर आपण न्यायालयात जाण्याची तयारी ठेवाल का? नक्कीच जाऊ ना। आता हे कसं, हे लोकशाही आहे, अधिकाऱ्यांना तर काम करावंच लागेल। आम्ही मागणी केली आहे, आम्हाला डाऊट आहे आणि आमचे प्रतिनिधी हजर असताना त्यांच्याच प्रतिनिधींनी दिलेले आकडे आहे, त्या आकड्यात कुठं भिन्नता येऊन राहिली, आणि हे आमची मागणी आहे। खऱ्या अर्थानं फेरमोजणी व्हायला पाहिजे। फेरमोजणी करायला काय दिक्कत आहे? ते एलिमिनेट झालेली कॅन्डिडेट आहे, तिची फेरमोजणी करायला काय अर्ध्या तासात फेरमोजणी होईल। कुठंतरी हे थांबलं पाहिजे, एलिमिनेशन हा राऊंड, आणि फेरमोजणी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। अन्यथा आम्ही गेटच्या बाहेर किंवा न्यायालयात जाऊ आणि गेटच्या बाहेर आंदोलन करू। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।